मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हादगाव इथं शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा घालून लाखोंचा ऐवज लंपास केला। ही घटना इतकी भीषण होती की चोरीचं दृश्य पाहताच घरमालक अशोक नामदेवराव बोळे वय 65 यांना जबर मानसिक धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं सावट पसरलं आहे। बोळे कुटुंब त्या दिवशी बाहेर गेले होते। संध्याकाळी परतल्यानंतर त्यांनी दार उघडलं असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं। सोन्या चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू मिळून सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचं स्पष्ट झालं। हे दृश्य पाहताच अशोक बोळे यांना तीव्र धक्का बसला आणि ते कोसळले। घरच्यांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। दुबईतील मुलाला कळताच तातडीनं त्याचं प्रयाण। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा जो सध्या दुबईमध्ये कार्यरत आहे तोही तातडीनं निघाला असून लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा तो प्रयत्न करत आहे। कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी मोठ्या संख्येनं धाव घेतली आहे। तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले। गुन्ह्याचा तपास अधिक जलद आणि प्रभावी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तैनात करून तपास सुरू करण्यात आला आहे। फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकासह हे पथक मूर्तिजापूरला दाखल होणार आहे। हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। पोलीस सतर्क, पण चोरीचं प्रमाण वाढतच चाललंय। गेल्या काही महिन्यांमध्ये परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलीस प्रशासन वारंवार सतर्क राहा, जागृत राहा असा इशारा देत असले तरी चोरीच्या घटनांमध्ये घट होताना दिसत नाही। नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज आहे। घरामध्ये CCTV बसवणं, सुरक्षा रक्षक नेमणं आणि शेजाऱ्यांशी संपर्क ठेवणं यासारख्या उपाययोजना केल्या तर अशा घटनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं। नागरिकांना आवाहन करण्यात येतंय की पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। घर बंद करताना सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी, CCTV बसवावा आणि शेजाऱ्यांच्या मदतीनं सुरक्षेची खबरदारी घ्यावी। संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावं असं आवाहन करण्यात आलंय। प्रतिनिधी अहेम रजा, NTV न्यूज, मूर्तिजापूर, अकोला।